हॅलो डिअर थर्ड इयर सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स. तर आज सगळ्यात इम्पॉर्टंट लेक्चर आहे, कारण की आपण इंट्रोडक्शन मध्ये जाणार आहेत फॉर पर्टिक्युलर सब्जेक्ट. इज थिअरी ऑफ स्ट्रक्चर. सगळ्यात इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे मित्रांनो या फिफ्थ सेमिस्टरला, MSBT डिप्लोमासाठी, सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंटसाठी. ओके. तर अगोदर आपण एक लेक्चर घेतला होता मित्रांनो बॅच अनाउन्समेंटचा. त्याच्यामध्ये सगळं सिनॅरिओ तुमच्या समोर ठेवलं होतं, डिस्क्रिप्शन ठेवलं होतं, आपण काय काय बघणार आहेत, फीचर्स काय आहेत, बॅचचे बॅच कोर्स प्राइस किती आहे. ओके. आणि तुम्हाला कसं बॅच जॉईन करायचं या सगळ्या गोष्टी मी इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये किंवा आपण बॅच अनाउन्समेंटच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. ओके. तर सगळ्यात महत्वाचं आहे, लेक्चरला लास्ट पर्यंत बघा. लेक्चरला लास्ट पर्यंत कनेक्टेड राहा, कारण की हा जे सब्जेक्ट आहे त्याचा मी बेसिक्स, इम्पॉर्टन्स, चॅप्टर्स कोणते बघायचे आणि त्याच्यामधले पॅरामीटर्स कोणत्या कोणत्या इम्पॉर्टंट, या सगळ्या गोष्टी आपण काय करणार आहेत या लेक्चर मध्ये बघणार आहेत मित्रांनो. ठीक आहे. तर वन्स अगेन वेलकम टू डिप्लोमा ऑनलाईन प्लॅटफॉर्म अँड डिप्लोमा युट्यूब चॅनल. ठीक आहे. तर बघा, आता मी काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहेत. बघा, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला हा जे थर्ड इयर सिव्हिल वॅकेशन ऑनलाईन कोर्स बॅच 2026 हा तुम्हाला जॉईन करायचा आहे. स्कॅन करून द्या आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या. नसेल तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण ह्याचं लिंक देणार आहे. ओके. तर हा ग्रुप तुम्हाला जॉईन करून घ्यायचा आहे, कारण ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मी शेअर करणार आहे. बेसिक्स नोट्स पासून तर ऍडव्हान्स नोट्स पर्यंत, प्रॅक्टिस क्वेश्चन्स, होमवर्क क्वेश्चन, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ग्रुपमध्ये भेटणार आहे मित्रांनो. आणि सगळ्यात महत्वाचं, आपलं जे आहे या दोन दोन लेक्चर्स, 2 ते 3 लेक्चर्स मी युट्यूबवर टाकणार. बाकीच्या सगळ्या जे लेक्चर्स आहेत मित्रांनो आपल्या डिप्लोमा ऍपवर राहणार आहे. तर हा ऍपचा स्कॅनर आहे, तुम्ही स्कॅन करून हा डाउनलोड करून रजिस्टर करा आणि बॅचला लवकरात लवकर जॉईन करा. आणि सगळ्यांना माहिती आहे, आपला बॅच जे आहे मित्रांनो 1 जून पासून स्टार्ट होणार आहे, ऑनलाईन अँड ऑफलाईन मोड. ऑनलाईन अँड ऑफलाईन मोड मध्ये. ओके. तर ऑफलाईन साठी तुम्हाला नांदेडला ब्रँच भेटणार आपलं, बाबानगरला. ओके. आणि ऑनलाईन तुम्ही घरी बसून कुठेही राहा, महाराष्ट्रामध्ये कुठेही राहा, तुम्ही तुम्ही हा ऑनलाईन बॅच करू शकता आफ्टर जॉईनिंग दिस कोर्स. ओके. चलो, आता नेक्स्ट मित्रांनो, हा सगळं डिस्कशन केला होता मी. वापस वापस ते डिस्कशन करणं, तुम्ही हे वाचून घ्या. आणि लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचं, कारण की पोराला एकच राहतो, बॅचचं प्राइस किती आहे. तर बॅचचं प्राइस आहे मित्रांनो 999. ठीक आहे. तर हा 999 मध्ये तुम्हाला थिअरी ऑफ स्ट्रक्चर्स अलॉंग विथ तुम्हाला बाकीच्या सब्जेक्ट जे आहेत, जसं की वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग आहे मित्रांनो, त्याच्यानंतर ट्रॅफिक इंजिनिअरिंग आहे आणि इमर्जिंग ट्रेंड इन सिव्हिल इंजिनिअरिंग, ह्या तिन्ही विषयाचं फ्री ऑफ गायडन्स, लेक्चर्स, नोट्स वगैरे आपल्या ग्रुपमध्ये शेअर करणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला थर्ड इयर सिव्हिल ऑनलाईन वॅकेशन बॅचचा ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे. ठीक आहे. चलो, आता सगळ्यात महत्वाचं, हा जे लेक्चर आहे मित्रांनो इम्पॉर्टंट आहे, कारण की आपण इथं थिअरी ऑफ स्ट्रक्चर्स किंवा त्याला आपण डिग्रीज इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही हा सब्जेक्टचं नाव चेंज होऊन काय दिसणार तुम्हाला तिथं, एससी. एससीचा अर्थ काय, स्ट्रक्चरल अनालिसिस. आणि त्यालाच आपण आपल्या डिप्लोमा मध्ये काय म्हणतो, थिअरी ऑफ स्ट्रक्चर्स. ओके. तर बघा मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं तुमचा MSBT के स्कीमचा आहे सब्जेक्ट 315313 हा सब्जेक्ट कोड आहे, तुम्ही विसरायचं नाही. ओके. तर बघा, सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, स्ट्रक्चरल थिअरी ऑफ स्ट्रक्चर मध्ये सगळ्यात वर्ड पहिले काय येतो. बघा, माझं मोटिव्ह काय, कसं मी सब्जेक्टला कसं रीड करणार किंवा सब्जेक्टला कसं अंडरस्टँडिंग करणार, पहिले त्या सब्जेक्टचं मिनिंग कळणं इम्पॉर्टंट, त्या सब्जेक्ट मधल्या वर्ड्स कळणं इम्पॉर्टंट आहे. तरच ते सब्जेक्टला रीड करण्यामध्ये इंटरेस्ट येईल, तुम्हाला समजून घेण्यामध्ये इंटरेस्ट येणार आहे. ओके. आता स्ट्रक्चर्स मध्ये काय, स्ट्रक्चर्स म्हणजे तुम्हाला बघा मित्रांनो, स्ट्रक्चर्स इथं डेफिनेशन दिलेलं आहे, आपण एकदा वाचून घेऊ. स्ट्रक्चर्स, ठीक आहे, रेफर टू सिस्टीम ऑफ इंटरकनेक्टेड कंपोनंट्स. सिस्टीम ऑफ इंटरकनेक्टेड कंपोनंट्स, लक्षात ठेवा मित्रांनो, हा फ्रेम स्ट्रक्चर आहे. आता हा फ्रेम स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला काय काय दिसत आहे, कॉलम दिसत आहे, स्लॅब दिसत आहे, बीम दिसत आहे, त्याच्यानंतर फाउंडेशन. बट आपलं स्ट्रक्चरल कॉम्पोनंट कोणतं आहे इथं, RCC कॉम्पोनंट, दॅट इज फुटिंग. ठीक आहे. तर कॉलम, स्लॅब, बीम आणि फुटिंग हे काय तुमच्या इंटरकनेक्टेड कॉम्पोनंट्स आहेत.
स्ट्रक्चरल कॉम्पोनंट्स म्हणतो किंवा एलिमेंट्स म्हणतो किंवा पार्ट्स म्हणतो. लक्षात ठेवा. ओके. डिझाइन म्हणजे त्याचा डिझाइन करतो. बरोबर ना? डिझाइन करतो. डिझाइन करणे म्हणजे काय रे? साइजेस प्रोव्हाईड करणे. त्याच्या डायमेन्शन्स प्रोव्हाईड करणे. लक्षात आलं? टू सपोर्ट आणि हे कशासाठी करत आहे? टू सपोर्ट नोड्स अँड प्रोव्हाईड स्टेबिलिटी. प्रोव्हाईड स्टेबिलिटी, स्थिरता, त्याच्यानंतर सेफ्टी आणि फंक्शनॅलिटी. म्हणजे कार्यक्षमता त्याचं कसं पाहिजे? इट शुड बी स्ट्रॉंग, स्टेबल पाहिजे, स्टेबिलिटी पाहिजे त्याच्यामध्ये, सेफ्टी पाहिजे अंडर द अप्लिकेशन ऑफ नोड्स मित्रांनो. टू बिल्डिंग्स अँड इन्फ्रास्ट्रक्चरल वर्क्स, टू बिल्डिंग्स अँड इन्फ्रास्ट्रक्चरल वर्क्स किंवा त्या लास्ट फायनल जे आउटपुट येईल आपलं स्ट्रक्चर म्हणून, दॅट इज फ्रेम्ड स्ट्रक्चर म्हणून आपण इथं त्याला अज्युम करणार आहेत आफ्टर, किंवा त्याला आपण पर्टिक्युलर डेव्हलपमेंट करून ठेवणार आहे आफ्टर युजिंग दिस कॉम्पोनंट, दॅट इज कॉलम, स्लॅब, बीम्स अँड फुटिंग. हे सगळे आरसीसी कॉम्पोनंट आहेत मित्रांनो. तर ह्यांच्या मधल्या जे काही आहेत, जे काही पॅरामीटर्स आहेत, जे काही बिहेवियर्स आहेत, जे काही चेंजेस आहेत मित्रांनो, आफ्टर अप्लाइंग द पर्टिक्युलर लोड आपण हे काय करणार आहे? स्टडी करणार आहे. बट आपल्या याच्यामध्ये स्ट्रक्चरचा अर्थ काय आता सांगितलं, रेफर्स टू द इंटरकनेक्टेड. कशात कनेक्टेड आहेत? एकमेकांना कनेक्टेड आहे. कॉलम बीमला कनेक्ट आहे, बीम स्लॅबला कनेक्ट आहे, करेक्ट आहे. आणि हा सगळ्यांचं जे कॉम्बिनेशन आहे ते कुठं कनेक्टेड राहतात? कारण की त्यांचा सगळ्यांचा लोड कशावर येतो? फुटिंग. मग फुटिंग तुमचं कसं पाहिजे? इट शुड बी स्ट्रॉंग. स्ट्रॉंग असण्यासाठी तुम्हाला त्याच्या डायमेन्शन फिक्स करावं लागतात आणि डायमेन्शन हे कशावर फिक्स राहतात? त्याच्या मटेरियलच्या स्ट्रेसेसवर. कारण की आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये स्ट्रेसेस पर्टिक्युलर क्रॉस सेक्शनल एरियासाठी आपण काढलेले आहेत. लोड माहित असतो, स्ट्रेस माहित असतो, तर तुम्ही काय कॅल्क्युलेट करू शकता रे? एरिया कारण की आपलं बेसिक फॉर्म्युला काय स्ट्रेसचा? पी बाय. आता डिझाइन म्हणलं तर मी काय म्हणलो होतो? गिव्हिंग द डायमेन्शन्स टू द पर्टिक्युलर कॉम्पोनंट. बरोबर आहे. बघा आता, आता आपल्याला ए काढायचा आहे म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया काढायचा आहे. तर तुम्हाला काय माहित असणं गरजेचं आहे? त्याच्यावरचा लोड आणि मटेरियल मधला स्ट्रेस, या दोन्ही पॅरामीटर माहित असतील तर तुम्ही काय करू शकता? काय काढू काढू शकता? क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ दी पर्टिक्युलर कॉम्पोनंट्स विच आर सीन इन दी इमेजेस. ओके, लक्षात आलं? आता सगळ्यात महत्वाचं, आपण ह्या ह्याच्यामध्ये अजून एक पॉइंट आहे मित्रांनो. ओके. तर ह्यालाच मी काय म्हणलो होतो? ह्या सब्जेक्टला तुम्ही डिग्रीमध्ये काय नावानं ओळखू शकता ह्या सब्जेक्टला? दॅट इज स्ट्रक्चरल अनालिसिस. आपण ह्याच्यामध्ये अनालिसिस करतो. अनालिसिसचा अर्थ काय? फॉर एक्झाम्पल आता जसं मी म्हणलो होतो, बीम, कॉलम, ठीक आहे, स्लॅब, फुटिंग. आणि ह्याला सिक्वेन्स मध्ये बघायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं हा स्लॅब येईल. करेक्ट आहे. म्हणजे सिक्वेन्स मध्ये लिहितो हा. फ्रॉम अपवर्ड टू डाऊनवर्ड स्ट्रक्चरल कॉम्पोनंटच्या फॉर्म मध्ये लिहितो. स्लॅब, त्याच्यानंतर बीम, त्याच्यानंतर कॉलम, त्याच्यानंतर फुटिंग. ठीक आहे. हे कसे आहेत? इंटर कनेक्टेड आहे टू फॉर्म पर्टिक्युलर स्ट्रक्चर, आरसीसी स्ट्रक्चर. स्ट्रक्चर, आरसीसी स्ट्रक्चर्स, हे तुम्हाला समजणं गरजेचं. ओके. तर बघा मित्रांनो, आता मी एक हे कशाच्या रिलेटेड आहेत मित्रांनो? बिल्डिंग स्ट्रक्चरच्या रिलेटेड. कशाच्या स्ट्रक्चरच्या रिलेटेड आहे? बिल्डिंग स्ट्रक्चरच्या रिलेटेड. असंच तुम्हाला डॅम स्ट्रक्चर आहे, म्हणजे टाइप्स ऑफ स्ट्रक्चर्स मध्ये म्हणत आहे. डॅम स्ट्रक्चर आहे, ब्रिज स्ट्रक्चर आहे, ओके, वॉटर टँक आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिझाइन करायचं आहे. बट डिझाइन करण्याच्या अगोदर त्याचा अनालिसिस इम्पॉर्टंट आहे. आणि अनालिसिसचा अर्थ काय रे? त्याचा रेस्पॉन्स, त्याचा रेस्पॉन्स टुवर्ड्स application of load, towards application of towards application of loads माहित असणं गरजेचं आहे. आणि ह्यालाच आपण काय म्हणतो? अनालिसिस. ह्यालाच आपण काय म्हणतो? अनालिसिस. आणि पर्टिक्युलर कॉम्पोनंट वर आपण लोड अप्लाय करून त्याचा रेस्पॉन्स बघतो मित्रांनो. आता रेस्पॉन्स इन टर्म्स ऑफ ह्या इम्पॉर्टंट पॅरामीटर तो लिहितो, बीएम, एसएफ, ओके. आणि इथं डेल्टा एल किंवा इथं डिफॉर्मेशन लिहितो. ठीक आहे. ह्या काही
गिने चुने त्याचा रेस्पॉन्सेस मी काय केलेला आहे, स्टेट केलेला आहे मित्रांनो. लक्षात आलं? तर बघा मित्रांनो, आपण बीएम माहिती आहे आपल्याला. बीएमचा अर्थ काय रे? सेकंड इयरचे आहेत तुम्ही, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये बघितलं असेल. दॅट इज बेंडिंग मुवमेंट. त्याच्यानंतर एसएफ म्हणजे शिअर फोर्स आणि त्याच्यानंतर डिफॉर्मेशन म्हणजे the changes in the dimensions of the particular component. लक्षात आलं ना? चेंजेस इन द डायमेन्शन्स ऑफ द पर्टिक्युलर कॉम्पोनंट. ह्यांच्या रेस्पॉन्सेस बघायचे आहेत आणि रेस्पॉन्सेसच्या पॅरामीटर कोणते आहेत इथं लिहून दिलेले आहेत अंडर द ऍप्लिकेशन ऑफ लोड. आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, इथं एकदा तुम्हाला ह्या गोष्टी कळाल्यात म्हणजे एस एफ, बीएम, त्याच्यानंतर डिफॉर्मेशन, ह्याच्यावरून तुम्ही काय डिसाईड करू शकता रे? ह्याच्यावरून तुम्ही मटेरियल्स डिसाईड करू शकता. मटेरियल्स किती लागणार आहे, क्वांटिटी ऑफ मटेरियल असं लिहितो. क्वांटिटी ऑफ मटेरियल अँड देअर साइजेस टू कास्ट. ठीक आहे, ऍट द साइजेस टू कास्ट कॉम्पोनंट. आणि ते कॉम्पोनंट कोणते आहेत? स्ट्रक्चरल कॉम्पोनंट. लक्षात आलं? त्या साइजेस आपल्याला किंवा क्वांटिटी ऑफ मटेरियल आणि त्याचे साइजेस टू कास्ट द कॉम्पोनंट, हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहित होणार आफ्टर दिस बीएम अँड एस एफ डायग्राम्स, किंवा त्याला आपण बीएमडी डायग्राम्स म्हणतो, एस एफ डी म्हणतो. आणि डिफॉर्मेशन वरून आपण त्याचा लेंथ स्पॅन किती द्यायचा आहे. आता डिफॉर्मेशन सगळ्यात महत्वाचं आहे. इट विल डिपेंड्स ऑन युअर टेम्परेचर. वातावरण मध्ये जे काही चेंजेस होत असेल त्याच्यावरच तुमचं काय म्हणजे डिपेंड राहणार आहे तुमचे डिफॉर्मेशन. तुम्ही थर्मल स्ट्रेसेस वगैरे काढले. ठीक आहे. आता या मटेरियल मध्ये सगळ्यात महत्वाचं आपण स्टील यूज करतो ना रे. सगळ्या आरसीसी कंपोनंट मध्ये तुम्हाला कॉमन मटेरियल कोणतं दिसणार? स्टील अँड आरसीसी. ठीक आहे, किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो? स्टील अँड कॉन्क्रीट. स्टील अँड कॉन्क्रीट या दोघांचं मिश्रण होऊन एक पर्टिक्युलर मटेरियल तयार होतं मित्रांनो, दॅट इज आरसीसी मटेरियल. आणि ह्याच मटेरियल्स आपल्याला लागतात टू कास्ट पर्टिक्युलर स्ट्रक्चरल कॉम्पोनंट्स. लक्षात आलं? आता त्याच्या साइजेस वगैरे कशावर डिपेंड राहतात? ते पर्टिक्युलर लोडवर किती लोड येत आहे त्याच्यावर डिपेंड राहतात. आणि त्यांचं जे कॅल्क्युलेशन होतो त्या कॅल्क्युलेशन ऑफ मटेरियल कोणतं, स्टील रिक्वायरमेंट किती आहे, त्याचे साइजेस वगैरे हे डिपेंड्स राहणार तुमच्या एस एफ अँड बीएम डायग्राम्स. लक्षात आलं का? आता या सब्जेक्ट मध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्हाला हाच रेस्पॉन्स कॅल्क्युलेट करायचा आहे युजिंग डिफरंट मेथड्स ऑन डिफरंट बीम्स अंडर द ऍप्लिकेशन ऑफ लोड्स. लक्षात आलं? अजून एक आहे मित्रांनो, ह्याच्यामध्ये आपण डिफॉर्मेशन मध्ये आपण आपल्या बीमच्या केसेस मध्ये आपण काय कॅल्क्युलेट करतो? स्लोप अँड डिफ्लेक्शन. सगळ्यात महत्वाचं स्लोप अँड डिफ्लेक्शन. करेक्ट आहे. आता हा स्लोप अँड डिफ्लेक्शन कळणं इम्पॉर्टंट आहे. ओके, फॉर एक्झाम्पल एक पर्टिक्युलर एक्झाम्पल घेतो. आता हे युडीएल आहे, सगळ्यांना माहिती आहे. हा युडीएल आहे ना, सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग यूडीएल. बरोबर ना? सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग या लोडला काय म्हणतो? यूडीएल, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. आता ह्याच्यामुळं हा बीम कसा डिफ्लेक्ट होणार? ह्या शेपला आपण म्हणतो पॅराबोलिक शेप. पॅराबोलिक शेप. करेक्ट आहे. पॅराबोलिक शेप किंवा ड्यू टू युनिफॉर्मिटी ते सेमी सर्कल म्हणून आपण ऍझ्युम पण करू शकतो. त्या ऍझम्पशन्स आहेत त्या स्ट्रक्चर्स मध्ये आपण ऍझम्पशन्स अप्लाय करतो. बट लक्षात ठेवा ते पॅराबोलिक शेप आपण ऍझ्युम केलेला आहे. ठीक आहे. त्याचं बेंडिंग किंवा ह्याला डिफ्लेक्टेड शेप म्हणतो. डिफ्लेक्टेड शेप, त्याला एक पर्टिक्युलर नाव द्या पॅराबोलिक शेपच्या जागी. डिफ्लेक्टेड शेप. डिफ्लेक्टेड शेप ऑफ बीम. लक्षात आलं? डिफ्लेक्टेड शेप ऑफ बीम. आता लक्षात ठेवा मित्रांनो, आता हा डिफ्लेक्शन कशामुळे आलं? डिफ्लेक्शन कशामुळे आलं? ड्यू टू अप्लिकेशन ऑफ लोड. तुमचं जे स्ट्रक्चर आहे, कॉम्पोनंट आहे, हे सस्टेन करत नाही फॉर पर्टिक्युलर अप्लिकेशन ऑफ लोड, दॅट इज यूडीएल. समजा तुमचा कॉम्पोनंट जे आहे ते स्ट्रॉंग असेल तर याच्यामध्ये हा जे डायग्राम आहे ते डायग्राम असं रेड्यूस फॉर्म मध्ये राहतात त्याच्यामध्ये निग्लिजिबल डिफ्लेक्शन स्लोप्स राहतात त्याच्यामध्ये. बट तुमचा स्ट्रक्चर कसा पाहिजे? इट शुड बी स्ट्रॉंग, इट शुड बी स्टेबल अंडर द अप्लिकेशन ऑफ लोड्स. आता हे बघा मित्रांनो, लक्षात ठेवा. आता आपल्याला माहिती आहे पर्टिक्युलर कर्वला समजा तुम्हाला टँजंट ड्रॉ केली.
पर्टिक्युलर कर्वला तुम्ही टॅन्जंट ड्रॉ केलं तर इथं रोटेशन कॅल्क्युलेट करू शकता. बीम किती डिग्रीनं रोटेट होते ते तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. त्यालाच आपण काय म्हणतो स्लोप. त्यालाच आपण काय म्हणतो या पॅरामीटरला स्लोप. आता ह्याचं पण कॅल्क्युलेशन मस्ट आहे कारण की आपल्याला डिफ्लेक्टेड शेपचा अभ्यास करायचा आहे अंडर दी ऍप्लिकेशन ऑफ लोड. आता नेक्स्ट आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाचं. आता हे जे बीम आहे ते बीम या न्यूट्रल ऍक्सिस पासून न्यूट्रल ऍक्सिस म्हणजे काय तिथं बेंडिंग स्ट्रेसेस 0 राहतात. ठीक आहे. ह्या न्यूट्रल ऍक्सिस पासून हे ओरिजिनल शेप ऑफ बीम आहे, हे डिफ्लेक्टेड शेप ऑफ बीम आहे. त्या दोघांच्या मधला जे डिस्टन्स आहे त्याला आपण y ने डिनोट करतो मित्रांनो आणि त्या y लाच आपण काय म्हणतो? y लाच आपण काय म्हणतो? दॅट इज डिफ्लेक्शन. दॅट इज डिस्प्लेसमेंट ऑफ अ बीम फ्रॉम इट्स ओरिजिनल पोझिशन. डिस्प्लेसमेंट ऑफ अ बीम फ्रॉम इट्स ओरिजिनल पोझिशन. आता हे कशामुळे आहे? हे पर्टिक्युलर लोड करेक्ट आहे. आता हे किती डिग्री आहे, किती डिग्री ऑफ रोटेशन आहे, किती डिफ्लेक्शन्स आहेत या सगळ्यांचा अभ्यास आपण थेरी ऑफ स्ट्रक्चर्स मध्ये करतो. लक्षात आलं? थेरी ऑफ स्ट्रक्चर्स मध्ये करतो. आता रोटेशन आला तर त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली काय दिसणार आहे तुम्हाला? बेंडिंग मोमेंट्स दिसणार. बरोबर आहे. बेंडिंग मोमेंट दिसणार, शेअर फोर्सेस दिसणार. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आता अजून एक आहे मित्रांनो, तुम्ही स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये तुम्ही एक कन्सेप्ट शिकला दॅट इज SF अँड BM डायग्राम्स. बरोबर ना? स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये तुम्ही बीएफ चॅप्टर्स मध्ये SFD अँड BMD शिकलं. आता इथं पण सेमच आहे. इथं पण सेमच शिकायचे. फ्रॉम चॅप्टर नंबर 2, 3, 4 ह्या तिन्ही चॅप्टर्स मध्ये तुम्हाला कोणत्या डायग्राम सोबत खेळायचं आहे? दॅट इज SFD अँड BMD. लक्षात आलं? तर ह्याच डायग्राम तुम्हाला या तिन्ही चॅप्टर्स मध्ये दिसणार मित्रांनो. ओके. डिपेंडिंग अपॉन सपोर्ट कंडिशन्स, डिपेंडिंग अपॉन assumptions, डिपेंडिंग अपॉन मोर कंटिन्युअस बीम, टाइप्स ऑफ बीम्स या सगळ्या बीम्स, सगळ्या सपोर्ट कंडिशन साठी तुम्हाला डायग्राम्स काढायचे आहे दॅट इज SFD अँड BMD. ठीक आहे. समजा फॉर एक्झाम्पल हा तुम्हाला माहिती आहे सिम्पली सपोर्टेड बीम आहे. ह्यालाच मी एक्सटेंड करा अजून एक सपोर्ट टाकला तर ते कंटिन्युअस होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर दोन्ही साइड समजा फिक्स्ड असेल तर ह्याला फिक्स्ड बीम म्हणतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दोन सपोर्ट पेक्षा जास्त समजा तुमचा बीम एक्सटेंड होतो तर त्याला आपण काय म्हणतो? फ्लॅंक बीम म्हणतो. त्याच्यानंतर एक सपोर्ट फिक्स्ड आहे आणि दुसरा सपोर्ट जे आहे तिथं आपण एक पर्टिक्युलर रोलर सपोर्ट किंवा एक सिम्पली सपोर्ट दिलाय तर त्या टाइप ऑफ बीमला आपण फ्लॅट कॅन्टिलिव्हर म्हणतो. या सगळ्या टाइप्स ऑफ बीम्स तुम्हाला माहिती आहेत. ठीक आहे. ह्याच्या एंड कंडिशन वरून ठीक आहे याच्या लेंथ ऑफ स्पॅन सगळ्या गोष्टी दॅट इज स्पॅन वगैरे जे काही गोष्टी आहेत त्याच्यावर तुमच्या काय डिपेंड्स राहणार ह्या पॅरामीटर बेंडिंग मोमेंट आणि शिअर फोर्स डिपेंड राहणार आहेत. ठीक आहे. तर ह्या बीम्स अज्युम करून त्याच्या फिक्स्ड अज्युम करून किंवा त्याच्या सिम्पली सपोर्टेड अज्युम करून समजा फिक्स्ड असेल तर सिम्पली सपोर्ट असेल फिक्स तुम्हाला एंड कंडिशन चेंज करून तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचे आहे SF अँड BM व्हॅल्यूज. कारण की तुम्हाला तिथं लक्षात ठेवा मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुम्हाला नेट BM काढावं लागते. नेट BM तुम्ही काढला पण आहे SF अँड BM मध्ये. ठीक आहे. तर इथं पण तुम्हाला नेट BM कॅल्क्युलेट करायचं आहे. बट हे जे मुवमेंट्स आहेत एक पर्टिक्युलर मेथड्स घेऊन आपण कॅल्क्युलेट करतो. तिथं जे जनरल आपण सॉम मध्ये केलेला होता बीएम कॅल्क्युलेशन SF कॅल्क्युलेशन ते जमत नाही तिथे. लक्षात आलं? तिथं पर्टिक्युलर मेथड लावून आपण काय कॅल्क्युलेट करतो? BM व्हॅल्यूज आणि नेट BM ने कॅल्क्युलेट करतो. लक्षात आलं? तर ह्या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ओके. आता चॅप्टर समजायच्यामध्ये बघितलं मित्रांनो आता चॅप्टर वाईज ह्या जे आहेत ह्याच्यामध्ये किती युनिट्स आहेत किती मॉड्यूल्स आहेत तुम्हाला 5 मॉड्यूल्स दिसणार. फर्स्ट मॉड्यूल आहे मित्रांनो स्लोप अँड डिफ्लेक्शन आता सांगितले मी रोटेशन ऑफ बीम आणि त्याचं डिस्प्लेसमेंट हे काढणं म्हणजे ह्या रिलेटेड टॉपिक्स बघणं आपण ह्याच्यामध्ये बघतो दॅट इज स्लोप अँड डिफ्लेक्शन फॉर द डिफरंट टाइप्स ऑफ बीम. आपल्याकडे बीम्स भरपूर आहेत. त्या बीमचे स्लोप आणि डिफ्लेक्शन आपण ह्या चॅप्टर्स मध्ये काढतो मित्रांनो. काही स्टँडर्ड फॉर्म्युलाज घेऊन आणि काही आपण मेथड्स दॅट इज मॅक्युलिस मेथड डबल इंटिग्रेशन मेथड लावून आपण कॅल्क्युलेट करतो. कारण की स्टँडर्ड फॉर्म्युला स्टँडर्ड पॅटर्न वर डिपेंड राहतो. बट समजा रॅन्डम लोडिंग असेल तर
तेव्हा कसं करणार आहे, तिथं ते मेथड लावावं लागते, मॅक्युलिस मेथड. सगळ्यात महत्वाचं आहे इथं तुम्हाला ह्या मॅक्युलिस मेथड म्हणतो. फक्त नाव लक्षात ठेवा आणि स्टँडर्ड फॉर्म्युलावर तुम्हाला न्यूमेरिकल्स विचारतात कंपल्सरी. ठीक आहे. तर हा 14 मार्क्सचा आहे मित्रांनो. करेक्ट आहे. 14 मार्क्सचा आहे. ते इम्पोर्टंट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो, बघा आता फिक्स्ड बीम सगळ्यांना माहिती आहे. 2 एंड कसे राहतात? फिक्स्ड राहतात. मग ह्या फिक्स्ड बीम वरचे काय कॅल्क्युलेट करायचे तुम्हाला? एसएफ अँड बीएम व्हॅल्यूज. एसएफ अँड बीएम व्हॅल्यूज म्हणजे बेंडिंग मोमेंट आणि शिअर फोर्स युजिंग बेंडिंग मोमेंट डायग्राम आणि शिअर फोर्स डायग्राम. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो कंटिन्युअस बीम. माहित आहे तुम्हाला 2 सपोर्ट पेक्षा 2 सपोर्ट पेक्षा जास्त सपोर्टवर रेस्ट होणारा बीम त्यालाच आपण काय म्हणतो? कंटिन्युअस बीम. मग ह्याच्यामध्ये पण सेम बीएम कॅल्क्युलेशन, एसएफ कॅल्क्युलेशन. लक्षात आलं? मग डायग्राम्स पण काढायचे तुम्हाला. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मोमेंट डिस्ट्रिब्युशन मेथड. आता हे पण सेमच. इथं पण एक मेथड आहे दॅट इज हार्डी क्रॉस मेथड म्हणतो आपण किंवा त्याला एमडीएम म्हणतो. ठीक आहे. ह्याच मेथड म्हणजे ह्या मेथडचंच नाव आहे दॅट इज मोमेंट डिस्ट्रिब्युशन मेथड. मग त्याचा कन्सेप्ट कशाचा यूज करायचा आहे? हार्डी क्रॉस साइन कन्व्हेन्शनचा कन्सेप्ट यूज करून तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? बीएम अँड एसएफ. बघा मी काय म्हणलो तिन्ही चॅप्टर्स मध्ये एसएफबीएम चेच कन्सेप्ट आहे. फिक्स्ड बीम, कंटिन्युअस बीम आणि ह्याच्यामध्ये दोन्ही येतात. फिक्स्ड आणि कंटिन्युअस पण येतात. टाइप्स ऑफ बीम्स येतात. ठीक आहे. तर ह्या जे चॅप्टर्स आहेत फिक्स्ड बीम 10 मार्काला आहे फर्स्ट वालं, 14 मार्काला होतं हे 16 मार्काला आहे आणि एमडीएम जे आहे ते 18 मार्काला आहे. आणि लास्ट जे चॅप्टर आहे मित्रांनो दॅट इज सिंपल ट्रेसेस तुम्हाला 12 मार्काला दिसेल. कारण की ह्याच्यामध्ये जास्त दोनच मेथड्स आहेत. मेथड ऑफ जॉईंट, मेथड ऑफ सेक्शन. पर्टिक्युलर स्ट्रेसेस आपण घेतो. तुम्ही बघतात ना बोर्ड हाऊस मध्ये असे स्टील स्ट्रक्चर्स राहतात ट्रायंग्युलर शेपच्या. मग त्यांच्या मधल्या फोर्सेस आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे डिपेंडिंग अपॉन लोड्स आणि त्याच्या सपोर्ट्सवर. ओके. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हा जे सब्जेक्ट आहे मित्रांनो 70 मार्कचा आहे. बट इथं ड्युरेशन आहे मित्रांनो किती तासाचा? ड्युरेशन आहे 4 तासाचा. जसं एस्टिमेटचं दिला होता तुम्ही 4 तासासाठी पेपर, तर सेम असंच आहे. हे पण सब्जेक्ट जे आहे मित्रांनो 70 मार्काचा आहे, 4 तासाचा आहे. बट लक्षात ठेवा मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं इथं मेथड्स इम्पॉर्टंट आहेत. याच्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनचं मेथड आहे, याच्यामध्ये क्लॅपेरॉन्स थेरमचं मेथड आहे, याच्यामध्ये एमडीएमचं मेथड आहे. या मेथड्स मला प्रॉपरली अभ्यास करायचा आहे, त्याच्यावरच्या न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे आहेत. अजून एक सांगायचं आहे, हा जे सब्जेक्ट आहे मित्रांनो, ठीक आहे, हा जे सब्जेक्ट आहे हे पूर्ण सब्जेक्ट सगळ्यात जास्त वेटेज प्रॉब्लेम्सवर आहे. त्याच्यामुळे हा सब्जेक्ट तुमचा कसा आहे? हा सब्जेक्ट तुमचा प्रॉब्लेमॅटिक सब्जेक्ट आहे. ठीक आहे. इथं लिहितो प्रॉब्लेमॅटिक सब्जेक्ट आहे. तर तुम्हाला 80 to 90% प्रॉब्लेम्स दिसणार पूर्ण पेपरमध्ये आणि 10 टू 20% जे आहे मित्रांनो थेरी दिसणार. ओके. समजा 80% प्रॉब्लेम आला तर 20% थेरी येईल. 90% प्रॉब्लेम आला तर 10% थेरी येणार आहे. हे लक्षात ठेवायचं. आता पेपर पॅटर्न सगळ्यांना माहित आहे. पेपर पॅटर्न तुम्हाला लिहून दिलेले आहेत. ऑलरेडी तुम्हाला माहित आहे. पहिल्या क्वेश्चन मध्ये 5 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे 2 मार्काला म्हणजे 10 मार्काचा आहे. बीट त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये 3 क्वेश्चन्स, ह्याच्यामध्ये पण 3 क्वेश्चन्स. ओके. आणि ह्याच्यामध्ये पण तुम्हाला किती आहेत? 3 क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे आहेत. ह्याच्यामध्ये फक्त जसं जसं क्वेश्चन फॉरवर्ड जाईल 4 मार्काच्या क्वेश्चन्स मध्ये तसे त्याच्या सब बिट्स इन्क्रीज होणार. ठीक आहे. या तिन्ही बिट्स जे आहेत ते 12 मार्काला आहेत. त्याच्यानंतर फिफ्थ आणि सिक्स्थ जे आहे तुम्हाला माहिती आहे एनी टू सॉल्व्ह करायचे आहेत. प्रत्येक क्वेश्चन 6 मार्काला आहे म्हणजे 12 मार्काचं बीट राहणार. अशा पद्धतीनं तुमचा 70 मार्क किती तासाचा? हा पेपर 4 तासाचा राहणार आहे. लक्षात आलं? हा पेपर पॅटर्न ह्याच्या सगळ्या सब्जेक्ट्सला कॉमन राहणार थेरॉटिकल सब्जेक्ट्स. ठीक आहे. ते डब्ल्यूआर राहू द्या, ट्रॅफिक राहू द्या किंवा तुमच्या बाकीच्या सब्जेक्ट्स राहू द्या. ओके. तर अशा पद्धतीनं मी सगळं इंट्रोडक्शन दिलेलं आहे मित्रांनो. लक्षात आलं असेल थिअरी ऑफ स्ट्रक्चर्स मध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्हाला रेस्पॉन्सेस कॅल्क्युलेट करायचे युजिंग दिस स्लोप अँड डिफ्लेक्शन्स. ठीक आहे. रेस्पॉन्स इन टर्म्स ऑफ स्लोप अँड डिफ्लेक्शन एसएफ अँड बीएम. ओके. आणि लास्ट जे चॅप्टर आहे जे की ते स्टीलच्या रिलेटेड आहे त्याच्यामध्ये फक्त फोर्सेस कॅल्क्युलेट करायचे युजिंग दॅट 2 मेथड्स, मेथड ऑफ जॉइंट्स अँड मेथड ऑफ सेक्शन्स. अशा पद्धतीनं तुमचं पूर्ण सिनेरिओ तुमच्या समोर ठेवलेला आहे.
आता तुम्हाला फक्त एक काम करायचं आपल्याला, पहिले ग्रुप जॉइन करून घ्या. ग्रुपचा लिंक अजून एकदा तुम्हाला देतोय. तर हा ग्रुप लिंक आहे. तर हे जॉइन करून घ्या. याच्यामध्ये सगळ्या डिटेल्स वगैरे तुम्हाला शेअर करू. ओके. नोट्स म्हणा, बेसिक प्रॅक्टिस क्वेश्चन्स म्हणा, या सगळ्या गोष्टी आपण या ग्रुपमध्ये शेअर करणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो, हा डिप्लोमा ॲपचा स्कॅनर आहे. तुम्ही स्कॅन करून हा रजिस्टर करू शकता. आणि बॅच कोर्स घेताना लक्षात ठेवा मित्रांनो, बॅच तुम्ही घेताना, ऑनलाईन बॅच घेताना लक्षात ठेवा, मला तुम्ही डीएम करा किंवा कॉल करा. आणि नंबर आहे 9665803062. तुम्हाला जे काही क्वेरीज असेल त्या क्वेरीज मी तुम्हाला ह्या नंबरवर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. ओके. लवकरात लवकर बॅच जॉईन करा. फर्स्ट 50 स्टुडंट्सला 999चं बॅच आहे. लक्षात ठेवा, आपल्या जे अकॅडमी मध्ये मॅक्सिमम जे स्टुडंट्स आहेत जे लय जास्त स्कोअर करतात एमएसबीटी मध्ये, मिनिमम टू मिनिमम झिरो वाला पण स्टुडंट असेल, म्हणजे त्याला बेसिक नॉलेज पण नसेल, त्याला पण 60+ मार्क भेटलेले आहेत मित्रांनो. ओके. तर आपल्याकडे भरपूर रिझल्ट आहेत. तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये पण बघू शकता आणि इंस्टाग्राम पेज पण आहे, त्याच्यावर पण तुम्ही बघू शकता. ज्यांनी सिरियस क्लासेस केलेले आहेत, कॉन्सन्ट्रेटेडली क्लासेस केलेले आहेत, त्यांचं सक्सेस तुम्हाला रिझल्ट थ्रू दिसायला भेटेल तिथं. ओके. तर मी जे सांगल स्टार्टिंग पासून, फ्रॉम स्टार्टिंग डे पासून लास्ट एंड पर्यंत सगळ्या गोष्टीवर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. जे प्रॉब्लेम देणार ते प्रॉब्लेम कंपल्सरी त्याच दिवशी तुम्ही प्रॅक्टिस करून किंवा त्याच दिवशी सोल्युशन काढून मला दाखवायचं आहे. रेग्युलर अपडेट घ्यायचं आहे. नाही समजलं तर त्याच इन्स्टंटवर तुम्ही त्या गोष्टी विचारून, त्या टॉपिक्स विचारून क्लिअर करून घ्या. मनामध्ये ठेवू नका, कारण की हा डेंजरस असेल ऍट द एंड ऑफ युअर सिलेबस. ओके. तर लवकरात लवकर त्वरित आपलं बॅच जॉईन करायचं आहे. सगळ्या इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. काही क्वेरीज असेल तर मला तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला स्लोप अँड डिफ्लेक्शनचा फर्स्ट लेक्चर दिसणार आहे, ज्याच्यामध्ये मी थेरीज वगैरे डिस्कस करतो, टॉपिक्स वगैरे डिस्कस करतो, सिलेबस मध्ये काय बघायचं ते पण, चॅप्टर मध्ये काय बघायचं ते तुम्हाला सांगणार आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू. टाटा.